राम राम मंडळी, तुम्ही 10व्या वर्गात असाल तर आजपासून तुमच्यासाठी पूर्ण 10व्या वर्गासाठी मॅथमॅटिक्सची पूर्ण सिरीज मी घेऊन येत आहे. तर अशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मॅथमॅटिक्सचा सिलेबस तुम्हाला आरामात शिकायला मिळेल. तर या पार्ट 1 मध्ये तुम्हाला पार्ट 1 चा जो पेपर आहे 40 मार्क्सचा येणार आहे आणि असाच पेपर पार्ट 2 चाही तोही 40 मार्क्सचा येणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जो आपला पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर आहे. मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे तुम्हाला 12 मार्क्स साठी येणार आहे आणि या 12 मार्क्स मध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे, फर्स्ट आणि सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे, यामध्ये सुद्धा या चॅप्टर मधून क्वेश्चन्स येतात. तर सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे की व्हॉट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सगळ्यात आधी तुम्हाला इथे जनरल फॉर्म दिलेला आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशा पद्धतीचं असतं. तुम्हाला यामध्ये तुम्हाला एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल दिसत आहेत. आपल्या चॅप्टरचंच नाव आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असायलाच पाहिजेत आणि त्याच्यानंतर ए बी सी हे जे आहेत हे एक्स आणि वायचा म्हणजे एक्सचा कोइफिशियंट ए, वायचा कोइफिशियंट बी आणि सी हा कॉन्स्टंट, हे तिन्ही जे असतील हे रिअल नंबर असतील, रिअल नंबर. ओके. त्याच्यानंतर एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स असतील. आता व्हेरिएबल जे आहेत हे तुम्हाला एबीसीडी पासून झेड पर्यंतचे कुठलेही लेटर्स, स्मॉल लेटर्स असू शकतात. तर अशा पद्धतीचं कुठलंही इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असायला पाहिजे. जनरली इक्वेशन कसे असतील तर 3x + 2y = 4 किंवा x - y = 3 या पद्धतीचे तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या पूर्ण चॅप्टर मध्ये शिकायला मिळणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला x आणि y जे दोन व्हेरिएबल असतील. बघा मित्रांनो, आपल्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन. तुम्ही जर पॉलिनॉमियल या चॅप्टर मध्ये गेलेत किंवा पॉलिनॉमियलचं बेसिक तुम्हाला माहिती असेल तर आपण लिनियर पॉलिनॉमियल शिकलेले आहोत. या लिनियर पॉलिनॉमियल मध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हेरिएबलची जी हायेस्ट डिग्री राहते, हायेस्ट पॉवर राहते, ज्याला आपण डिग्री म्हणतो, ती 1 जर असेल तर ते पॉलिनॉमियल लिनियर पॉलिनॉमियल असतं. तर तिकडूनच हे इक्वेशन बनलेलं आहे. आणि या लिनियर पॉलिनॉमियलला जेव्हा आपण इक्वल्स टूचं साइन घेऊन एखादी व्हॅल्यू घेतो, कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतो, तेव्हा ते इक्वेशन असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पाहायला मिळतं. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत की बेसिकली इक्वेशन मध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल लागतातच. त्याच्यानंतर एक्स आणि वाय यांचे जे कोइफिशियंट्स आहेत, जसं एक्सचा कोइफिशियंट 3 आणि वायचा कोइफिशियंट 2, हे ऍट ए टाइम 0 नको आहेत, है ना. आपल्याला डेफिनेशन सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे डेफिनेशन बुक मध्ये की अ इक्वेशन कंटेनिंग टू व्हेरिएबल, म्हणजे प्रत्येक इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत आणि त्याची जी डिग्री आहे, हायेस्ट डिग्री, हायेस्ट पॉवर जी आहे, डिग्री जी आहे ती 1 असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे की जे ए आणि बी आहेत, मीन्स एक्स आणि वायचे जे कोइफिशियंट आहेत, ते ऍट ए टाइम बेटा आपल्याला 0 नको आहेत. तर याला आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बुकमध्ये, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लिनियर इक्वेशन जे आहेत, म्हणजे इक्वेशन जे आहेत हे लिनियर इक्वेशन आहेत की नाही आहेत. ओके. तर फर्स्ट इक्वेशन सांगितलेलं आहे 4m + 3n = 12. सगळ्यात आधी आपल्याला चेक करायचं आहे की याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत का. येस, m आणि n हे दोन व्हेरिएबल आहेत. त्यांची डिग्री 1 आहे का. येस. त्यांची पॉवर काही नाही आहे, म्हणजे 1 आहे. त्यांच्यासोबतच्या ज्या व्हॅल्यू आहेत, मीन्स कोइफिशियंट त्याचे अदर दॅन 0 आहेत का. येस, ते पण अदर दॅन 0 आहेत. हेन्स दिस इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सेकंड इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये एक्स वाय व्हेरिएबल आहेत का. येस, व्हेरिएबल 2 आहेत, बट त्याची एक्सची जी हायेस्ट पॉवर आहे ही काय आहे, 2 आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही. देन थर्ड इक्वेशन इज एक्स आणि वायच्या सोबत तुम्हाला, म्हणजे याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, त्याच्यानंतर एक्स आणि वायचे जे कोइफिशियंट आहेत यांच्यासोबत अदर दॅन 0 व्हॅल्यू आहेत का. येस, ते पण आहे. त्यांची या एक्स आणि वाय व्हेरिएबलची डिग्री 1 आहे का. येस. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर फोर्थ इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल एक्स आणि वाय आहेत का. हो आहेत. पण एक्सचा जो कोइफिशियंट आहे, मीन्स ए, तो 0 आला. त्याच्यामुळे आपल्याला हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर फिफ्थ आहे ज्याच्यामध्ये एक्स वाय व्हेरिएबल आले का. येस. 3 कंडिशन प्रत्येक वेळी चेक करायच्या आहे. पहिले म्हणजे दोन व्हेरिएबल आहेत का, व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर चेक करायची आहे, ती 1 पाहिजे. आणि थर्ड म्हणजे ए आणि बी च्या व्हॅल्यू अदर दॅन 0 पाहिजेत. इकडे पुन्हा एकदा वायचा जो कोइफिशियंट आहे तो काय आलेला आहे, 0 आलेला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. त्याच्यानंतर जे सिक्स्थ आहे, बघा मित्रांनो, इकडे काय झालेलं आहे, एक्स आणि वाय हे अपॉन मध्ये आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की जर समजा ठीक आहे की एक्स वाय दोन व्हेरिएबल आहेत, पहिली कंडिशन ओके आहे. एक्स आणि वाय चे तुम्हाला यांची पॉवर इथे काही नाही, डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्यांची पॉवर खाली 1 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, बट आपल्याला न्यूमरेटर मध्ये पाहिजे.
न्यूमरेटर मध्ये जर घेऊन गेलो तर ते मायनस होतात, मीन्स ते इक्वेशन या टाईप असं तयार होते आणि म्हणून याची पॉवर आली निगेटिव्ह. आपल्याला चालते का? चालत नाही. तर ज्याची पॉवर म्हणजे पॉलिनॉमियलची जी काय म्हणू आपण त्याला डेफिनेशन म्हणू की ज्याची डिग्री तुम्हाला होल नंबर पाहिजे असते, ठीक आहे. पण इकडे झिरो सुद्धा चालत नाही, पॉवर झिरो सुद्धा चालत नाही आणि निगेटिव्ह तर चालतच नाही. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असेल का? नाही. त्याच्यानंतर जो 7th क्वेश्चन आहे, एक्स वाय व्हेरिएबल तर दिसत आहेत, बट एका सिंगल टर्म मध्ये एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आले ज्याची पॉवर 1 आणि 1 मीन्स त्याची जी डिग्री आहे ती काय होऊन जाणार आहे? 2 होणार आहे. म्हणजेच हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काय आहे ते. तर आता आपल्याला पाहायचं आहे की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काय असतं. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन मीन्स व्हॉट? ज्या वेळेला आपल्याला दोन्ही इक्वेशन दोन लिनियर इक्वेशन ऍट ए टाइम दिलेले असतील आणि आपल्याला त्यांचे सोल्युशन फाइंड आउट करायचे आहेत, तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. बघा मित्रांनो, त्याच्या आधी आपण बघू सोल्युशन म्हणजे काय. जेव्हा तुम्हाला फक्त एकच लिनियर इक्वेशन असं दिलेलं आहे, इक्वल्स टू 5 वगैरे काहीतरी आपण घेतलाय. आता एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू ज्या तुम्हाला आन्सर मध्ये सम त्याची 5 असेल, त्याला आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूला आन्सर किंवा सोल्युशन म्हणू. अशा सिंगल लिनियर इक्वेशनच्या इन्फायनाइट व्हॅल्यू मिळू शकतात तुम्हाला. त्याला आपण काय म्हणू की सिंगल लिनियर इक्वेशनचे इन्फायनाइट सोल्युशन्स असतील. पण ज्या वेळेला तुम्हाला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे, मीन्स दोन लिनियर इक्वेशन ऍट ए टाइम तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत, त्यांचे सोल्युशन मिळवायचे आहेत, तर त्यांचं तुम्हाला फक्त युनिक सोल्युशन मिळणार आहे. ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे. तुम्हाला एमसीक्यू मध्ये एखादा 1 मार्काचा क्वेश्चन विचारू शकतात. बघा आता, तर सोल्युशन म्हणजे काय? सोल्युशन मीन्स काय? तर एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू, एक्स ची अशी व्हॅल्यू आणि वाय ची अशी व्हॅल्यू जी आपण याही इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर LHS आणि RHS आपल्याला मिळतील आणि याही इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला LHS आणि RHS मिळणार आहेत, इक्वल मिळणार आहेत. त्याला आपण काय म्हणणार आहे की सोल्युशन म्हणणार आहे. आता हे सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे या पूर्ण चॅप्टर मध्ये टोटल 3 मेथड्स आहेत. तर त्यातली पहिली जी मेथड्स आहे, त्यातली पहिली जी मेथड आहे ती आहे एलिमिनेशन मेथड. सेकंड जी मेथड आहे ती आहे ग्राफिकल मेथड आणि थर्ड जी मेथड आहे ती आहे आपली क्रेमर्स मेथड. तर अशा 3 मेथड वरती 3 एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट जे आहेत ते आपले आहेत. 1.1 जो आहे तो एलिमिनेशन वरती आहे, 1.2 ग्राफिकल वरती आहे आणि 1.3 जो आहे तो क्रेमर्स मेथड वरती आहे. या तिन्ही मेथडनी आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचे आहेत. महत्वाचं म्हणजे तिन्ही मेथड ज्या आहेत एकाच म्हणजे क्वेश्चन साठी वापरल्या तरी त्यांचे सोल्युशन बदलत नाहीत. सेम आन्सर आपल्याला तीनही मेथडनी मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की एलिमिनेशन मेथड काय असते. तर आता आपल्याला पाहायचं आहे की लिनियर इक्वेशनला एलिमिनेशन मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला चेक करायचं आहे की यामध्ये कुठला तरी एक व्हेरिएबल तुम्हाला एलिमिनेट करता यायला पाहिजे आणि तो व्हेरिएबल एलिमिनेट करण्यासाठी ज्या आवश्यक 2 गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट आहे की तुम्हाला त्यांचे कोइफिशियंट सेम पाहिजेत. कोणाचे? जो तुम्हाला व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे त्याचे कोइफिशियंट तुम्हाला सेम पाहिजेत. सेकंड थिंग आहे तुमची की तुम्हाला त्याचे साइन अपोजिट लागणार आहेत. साइन जर अपोजिट असतील तर आणि तरच ते कॅन्सल आउट होतील. कधी कधी ऑलरेडी तुम्हाला जसं इथे मायनस आणि इथे प्लस आहे, साइन ऑलरेडी अपोजिट असतात. त्या अपोजिट साइन असले की आपल्याला त्यांची एकदा ऍडिशन म्हणजे अपोजिट साइन असले की त्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे आणि जर साइन कधी कधी सेमही असतील आणि साइन सेम असतील तर त्यावेळेला आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी सॉल्व्ह करत असताना आपल्याला याला म्हणायचं आहे की लेट 5x - 3y इज इक्वल्स टू 8 हे आपलं फर्स्ट इक्वेशन असेल आणि 3x + y = 2 दिस इज अवर सेकंड इक्वेशन. सगळ्यात आधी डिसाइड करायचं की कुठला यातला व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचा आहे. तर ज्या व्हेरिएबलचे ऑलरेडी कोइफिशियंट सेम असतील तो व्हेरिएबल एलिमिनेट करा. अदरवाइज इकडे तुम्हाला दोन्ही व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट आहेत ते डिफरंट आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम करावे लागतात. मग ते करायचे कसे? तर बघा मित्रांनो, इकडे y च्या सोबत -3 आहे, इकडे y च्या सोबत +1 कोइफिशियंट त्याचा आपण म्हणत आहे. y च्या सोबत कोण आहे? 3. y च्या सोबत इथे काही नाही आहे मीन्स 1 आहे. सो तुम्हाला इकडे 3 आणता येईल है ना. आणि इकडे जर 3 आणायचा असेल मीन्स इकडे पण 3 इकडे पण 3 म्हणजे कोइफिशियंट सेम होतील. आणि इकडे जर 3 आणायचा असेल तर आपल्याला नुसतं इथे डायरेक्टली 3 घेता येत नाही, याच्यातल्या प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागते. मीन्स इथे लिहावं लागेल की मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे.
सेकंड इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय मीन्स काय, तर त्याच्यातल्या प्रत्येक टर्मला 3 नी मल्टिप्लाय करणे. बघा आता 3 मल्टिप्लाय बाय 3x प्लस 3 मल्टिप्लाय बाय y इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 2. 3 3 जा 9x, 3 इंटू y 3y, 3 2 जा 6. मिळालेलं जे इक्वेशन आहे आपलं हे नवीन इक्वेशन आहे थर्ड. आता बघा सेकंड वरून आपल्याला थर्ड नवीन इक्वेशन मिळालं असलेल्यामुळे आपल्याला सेकंड इक्वेशनचा विचार आता करायचा नाहीये. फर्स्ट आणि थर्डचा विचार करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला बघा वायचा कोएफिशियंट इकडे 3 आणि याचा हा कोएफिशियंट 3 झालेला आहे. मीन्स आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली की आपले कोएफिशियंट त्यांचे सेम झालेले आहेत. आता दुसरी गोष्ट की आपल्याला त्यांचे साइन अपोजिट आहेत का ते चेक करायचं आहे. येस, याच्या ठिकाणी सुद्धा -3 आणि इकडे +3 आहे, मीन्स साइन त्याचे सुद्धा अपोजिट आहेत. म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा आता सॅटिस्फाय झालेली आहे. जर समजा त्यांचे साइन अपोजिट असतील तर त्यांची आता तुम्हाला ऍडिशन करावी लागेल, आणि जर समजा त्यांचे साइन सेम असतील तर तुम्हाला मात्र त्यांची सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. तर काय करू आता, सगळ्यात आधी ऍडिशन करून टाकू. बाय ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड, अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट आणि थर्डची ऍडिशन करायची आहे. सो फर्स्ट इक्वेशन आहे 5x मायनस 3y इक्वल्स टू 8, आणि नंतर जे तुमचं इक्वेशन आहे 9x प्लस 3y इक्वल्स टू 6, यांची आपण ऍडिशन करत आहे. ऍडिशन करत असताना बघा इकडे -3y प्लस 3y हे डायरेक्टच कॅन्सल आउट होतील, मीन्स 0 होऊन जाईल त्यांची ऍडिशन. 9 आणि 5 यांची ऍडिशन किती येऊन जाईल, तर 14x येतात, आणि यांची सुद्धा ऍडिशन किती येते, तर 14 होते. आता इकडे राहिले काय, 14x इक्वल्स टू च्या राईट साइडला काय आहेत, 14 आहेत. मग यांना सॉल्व्ह करायचं आहे. सो इकडे काय येणार, तर 14x इज इक्वल्स टू 14, x इक्वल्स टू 14 जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते इकडे डिव्हिजन मध्ये जातील, आणि 14 1 जा 14, सो युअर आन्सर इज 1. x ची व्हॅल्यू किती आली बेटा, 1 आली. आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फर्स्ट सेकंड आणि थर्ड इक्वेशन पैकी जे सिंपल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करायची आहे. सो काय करू, इकडे मला असं वाटतं की हे जे सेकंड वाला इक्वेशन आहे ते इझी आहे, म्हणून मग ही मी व्हॅल्यू इकडे पुट करतो. पुट इन इक्वेशन सेकंड, कुठली व्हॅल्यू, x इक्वल्स टू 1, पुट इन इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये पुट करायची. आता पुट करायची म्हणजे काय, तर हे जे इक्वेशन आहे सेकंड वालं, याच्यामध्ये ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी तुम्हाला x ची जी व्हॅल्यू 1 आलेली आहे ती तुम्हाला पुट करायची आहे. सो 3 मल्टिप्लाय बाय 1 प्लस y इज इक्वल्स टू 2. 3 1 जा 3 प्लस y इक्वल्स टू 2. हा +3 त्या साईडला गेल्यानंतर काय होऊन जाणार आहे, -3. सो y ची व्हॅल्यू किती आली, -1. आणि हेन्स त्याचे जे सोल्युशन आहेत हे या टाइप मध्ये तुम्हाला लिहायचे आहेत की x, y. नेहमी सोल्युशन लिहिताना x ची व्हॅल्यू आधीच लिहायची आहे. x ची व्हॅल्यू किती आली आहे, 1, आणि y ची व्हॅल्यू किती आली आहे, -1. तुम्ही 9th क्लासमध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम शिकले आहात, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जी फर्स्ट व्हॅल्यू असते ती x ची असते आणि सेकंड व्हॅल्यू जी असते ती y ची असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला एलिमिनेशन मेथडनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड जी मेथड दिलेली आहे ती तुम्हाला सबस्टिट्यूशन वाली दिलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असते की फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन कन्सिडर केल्यानंतर y ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x कॅल्क्युलेट करावी लागते. हे अशा पद्धतीनं, हा जो +3x आहे हा त्या साईडला गेल्यानंतर -3x होऊन जाणार आहे, मीन्स y ची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला मिळालेली आहे. आता ही जी y ची व्हॅल्यू आहे ती तुम्ही फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला इथून x ची व्हॅल्यू मिळेल, आणि नंतर ती x ची व्हॅल्यू इकडे पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू मिळेल. कुठली तरी एकच मेथड फॉलो करा, जास्ती कन्फ्युज होऊ नका. एक मेथड, कुठल्या तरी एकाच मेथडने तुम्हाला प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे. सो ही तुमची एलिमिनेशन मेथड तुम्हाला कळालेली आहे. याच्यामध्ये आणखीन एक केस राहते की तुम्हाला कधी कधी याचे जे कोइफिशियंट आहेत, मीन्स फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा जो कोइफिशियंट आहे आणि सेकंड इक्वेशन मधल्या y चा कोइफिशियंट हा सेम राहतो. इकडे y चा कोइफिशियंट आणि x चा कोइफिशियंट सेम राहतो. जे सॉल्व एक्झाम्पल मधलं थर्ड क्वेश्चन आहे किंवा आपल्या प्रॅक्टिस सेट मधला 7th आणि 8th नंबरचा जो क्वेश्चन आहे, ते दोन्ही क्वेश्चन या अशा ज्या मेथडने मी आता सांगत आहे तुम्हाला त्यांनी सॉल्व्ह करायचे आहेत. त्यांच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागते की एकदा दोघांची ऍडिशन करायची, त्याच्याहून सिंपल इक्वेशन मिळते. एकदा दोघांची सबट्रॅक्शन करायची, त्याच्याहून सिंपल इक्वेशन मिळते. आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही सिंपल इक्वेशनला तुम्हाला पुन्हा एकदा सेम आपण जसं आता केलेलं आहे त्या कंडिशन नुसार त्यांना सॉल्व्ह करायचं आहे. अशा पद्धतीने त्यांचे सुद्धा आपल्याला XY मीन्स सोल्युशन मिळणार आहेत. यानंतर आपण पाहणार आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1च्या या फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत. 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनला तुम्ही म्हणजे फर्स्ट आणि सेकंड पहिल्यांदा अज्युम करू लेट केलं, त्याच्यानंतर मग आपल्याला
इकडे चेक करायचं आहे की वायचा जो कोएफिशियंट आहे 3 आहे, वायचा कोएफिशियंट -3 आहे. मीन्स दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन त्यांचे काय आहेत, अपोजिट आहेत. सो आपण काय केलं, लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनला आपण ऍड करत असताना +3y -3y हे डायरेक्टली कॅन्सल होतील. त्यानंतर 5x + 2x = 7 होतील. मीन्स 7x आहेच इकडे. 12 + 9 यांची जी टोटल ऍडिशन होऊन जाईल ती किती होऊन जाईल, 21. त्यानंतर हा 21 इकडे ऍज इट इज आणि हे 7x च्या जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ते डिव्हिजन मध्ये येतील आणि यांना इथे सॉल्व्ह केल्यानंतर 7 3 जा 21. सो व्हॅल्यू ऑफ x इज 3. ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, प्लेस करायची आहे इन इक्वेशन किती, फर्स्ट. जे सोपं वाला इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट करायचे आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करणे म्हणजे काय, तर जिथे x आहे तिथे आपल्याला 3 पुट करायचं आहे. सो 5 × x मीन्स इथे 3 यायला पाहिजे आणि नंतर यांना सॉल्व्ह करायचं की 5 3 जा किती 15. इकडे ती व्हॅल्यू प्लस असेल, तिकडे गेल्यानंतर -15. हे मायनसचं साइन ऑलरेडी आहे इकडे. 9 - 15 आन्सर किती आलाय, तर -6 आलाय. इकडे 3y जशीच्या तसे. त्याच्यानंतर हे जे -6 आहेत ते इथे ठेवले. -6 ला 3 ने जर डिवाइड केलं सो आन्सर येणार आहे आपलं -2 आणि त्याच्यानंतर x आणि y आपल्याला सोल्युशन मिळालेले की x ची व्हॅल्यू 3 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे, -2. अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला. यानंतर सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला टोटल 8 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत जे आपण सॉल्व्ह करणार आहे. तर सेकंड क्वेश्चन मधला जो फर्स्ट आपला सब क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. सगळ्यात पहिले सॉल्व्ह करायच्या आधी स्टार्टिंग याला करायची आहे की लेट 3a + 5b = 26. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन and a + 5b = 22. दिस इज अवर सेकंड इक्वेशन. आपण त्याला फर्स्ट आणि सेकंड अज्युम केलं. आपल्याला कंडिशन माहिती आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे त्यांचे, तर ज्या व्हेरिएबलला आपल्याला एलिमिनेट करायचं आहे त्याचे आपल्याला कोइफिशियंट त्यांचे सेम पाहिजेत आणि जो सेकंड आहे तर त्याचे आपल्याला काय पाहिजे, तर साइन अपोजिट पाहिजेत. मग आता इकडे सगळ्यात आधी चेक करा ए आणि ए हे दोन्ही व्हेरिएबल जे चेक करायचे आहेत आपल्याला. याच्यासोबत ए चा जो कोइफिशियंट आहे तो 3 आहे, याच्यासोबत ए च्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ए चा जो कोइफिशियंट आहे तो 1 आहे. बट बी जर चेक केला तर बी चा कोइफिशियंट इकडे सुद्धा 5 इकडे सुद्धा 5 आहे. सो पहिली कंडिशन आपल्याला डायरेक्टच मिळालेली आहे की बी चे कोइफिशियंट सेम आहेत. नंतर चेक करायचं आपल्याला त्यांचे साइन अपोजिट आहेत का, तर त्यांचे जे साइन आहेत आणि साइन त्यांचे काय आहे तर सेम आहेत, ते सुद्धा सेम आहेत. आपल्याला अपोजिट पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की अपोजिट असले की आपण डायरेक्टली त्यांची ऍडिशन करत असतो, बट साइन जर सेम असतील तर आपल्याला त्यांची सबट्रॅक्शन करावी लागते. सो इकडे सुद्धा तेच करायचं आहे. जो फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आहे इक्वेशन आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे, सबट्रॅक्शन करायची आहे. मग एक लक्षात ठेवा, फक्त सबट्रॅक्शन करत असताना ग्रेटर मधून स्मॉलर जे इक्वेशन आहे ते मायनस करायचा प्रयत्न करायचा. आता ग्रेटर आणि स्मॉलर कसं ठरवायचं आहे, तर त्यांचे जे कोइफिशियंट आहेत यांच्यावरून एक अंदाजे ठरवायचा आहे की जर याच्यामध्ये सगळे कोइफिशियंट ग्रेटर नंबर आहेत, याच्यामध्ये स्मॉलर आहेत, सो हे ग्रेटर हे स्मॉलर, याच्यातून हे मायनस करायचा प्रयत्न करायचा. इथे करायचं आहे बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन कुठलं, सेकंड फ्रॉम फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन आहे 3a + 5b = 26 आणि जे सेकंड वाले इक्वेशन आहे ते आहे a + 5b = 22. सो यांची आपल्याला मायनस करायची आहे. मायनस करताना एक रूल लक्षात ठेवायचा आहे की जे सेकंड वाले इक्वेशन आहे त्याच्यामधल्या प्रत्येक टर्मचे साइन चेंज होणार आहे. मीन्स याचा साइन प्लस आहे तर हा मायनस, हा पण प्लस असेल तर मायनस, हा सुद्धा प्लस असेल तर मायनस. मीन्स कॅल्क्युलेशन मध्ये घेत असताना आपल्याला आता यांचे बदललेले साइन, चेंज झालेले साइन विचारात घ्यायचे आहेत. सो हा +5b आहे, हा -5b आहे, हे दोन्ही काय होतील, कॅन्सल आउट होतील. हा 3a - a काय होऊन जाणार आहे, तर 2a होऊन जाणार आहे. इकडे 26 - 22 आन्सर येणार आहे तुमचं 4. सो याच्यामध्ये तुम्हाला a ची व्हॅल्यू आता मिळून जाणार आहे. इकडे आहे 2a, इकडे आहे 4. हा जो 2a च्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो याच्या डिव्हिजन मध्ये चालला जाणार आहे आणि a ची व्हॅल्यू जी आली 2 2 जा 4. सो a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ही दोन पैकी जे सिंपल इक्वेशन आहे त्याच्यात प्लेस करायची आपल्याला. सो इथे लिहिणार आपण की पुट a = 2 इन इक्वेशन कुठलं वालं, फर्स्ट वालं. फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूयात. सो सेकंड इक्वेशन घेऊयात. सेकंड इक्वेशन कसं ठरवायचं, सिंपल वाला इक्वेशन, तर कोइफिशियंट ज्याचे छोटे छोटे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची आहे. तर a + 5b = 22. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू किती आहे तर 2 + 5b = 22.
हा +2 तिकडे गेला तर -2 होऊन जाणार आहे आणि यांची सबट्रॅक्शन येणार 20, इकडे 5 बी आहेतच. सो बी इज इक्वल्स टू व्हॉट 20 आणि हा 5 जो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो डिव्हिजन मध्ये जाणार आणि बी ची जी व्हॅल्यू आली तर किती, तर 5 4 जा 20. सो बी ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळालेली आहे आणि हेन्स याचे जे सोल्युशन्स असतील ते मिळतील a, b इज इक्वल्स टू a ची व्हॅल्यू आलेली आहे 2 आणि b ची व्हॅल्यू आलेली आहे 4. अशा पद्धतीने आपल्याला त्यांचे सोल्युशन लिहायचं आहे. यानंतर सॉल्व्ह करूया सेकंड क्वेश्चन. तर आपल्याला आता सेकंड क्वेश्चन मध्ये जे इक्वेशन दिलेले आहेत सर्वात आधी आपण त्याला करणार लेट x plus 7y equals to 10. This is our first equation and 3x minus 2y equals to 7. This is our second equation. काय करायचं इकडे आता सगळ्यात आधी तुम्हाला चेक करायचे आहेत की कुठल्या एखाद्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम दिसतात का, नाही आहेत, कोणाचेच नाही आहेत. x चा कोएफिशियंट 1, x चा कोएफिशियंट 3, इकडे y चा 7, y चा 2. त्यामुळे आपल्याला आता कोएफिशियंट सेम करावे लागणार आहेत. म्हणून सगळ्यात आधी आपण काय करू, तर x चा सोबत काही नाही म्हणजे 1 आहे. सो आपण या फर्स्ट इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इकडे 3 मिळतील आणि इथे सुद्धा 3x आणि इथे सुद्धा 3x आपला कोएफिशियंट सेम होतील. सो काय करणार, मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. हेन्स 3 मल्टिप्लाय बाय x प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7y इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 10. 3 मल्टिप्लाय बाय x 3x होतात, 7 3 जा 21y इक्वल्स टू 3 10 जा 30. सो दिस इज अवर न्यू इक्वेशन, दॅट इज थर्ड. त्याच्यानंतर करायचं काय आहे, तर हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे, हे थर्ड आहे. फर्स्ट वरून थर्ड मॉडिफाय केलाय आपण. सो फर्स्टला विचारात घ्यायचं नाही, सेकंड आणि थर्डचा विचार करायचा. यांच्यामध्ये चेक करा आता कोएफिशियंट सेम झाले का, येस, पहिली कंडिशन सॅटिस्फाय. सेकंड चेक करा आता त्यांचे साइन अपोजिट आहेत का, सेम आहेत. बघा आता इकडे सुद्धा प्लस आहे आणि इकडे सुद्धा काही नाही आहे म्हणजे प्लस असतं. सो इकडे प्लस मीन्स साइन त्यांचे कसे आहेत, सेम आहेत. म्हणून मग आपल्याला काय करावे लागेल, सबट्रॅक्शन करावे लागेल. मग करूया. मग मोठं वाला इक्वेशन कुठलं आहे, याच्यातून हे मायनस करू. मग इथे लिहायचं आहे बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड इक्वेशन आहे 3x प्लस 21y इक्वल्स टू 30 आणि सेकंड वाला जे इक्वेशन आहे ते आहे 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. आता यांचे आपण काय करत आहे, मायनस करत आहे. सो आपल्याला माहिती आहे की मायनस करत असताना, फक्त मायनस करत असताना जे सेकंड इक्वेशन आहे त्याच्यातल्या सगळ्या टर्मचे साइन चेंज होतात. सो प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस, त्याच्यानंतर हे प्लस 3x मायनस 3x गेट कॅन्सल. 21 प्लस 2 इकडे आली, यांची आता सेम साइन आहेत तर ऍडिशन होऊन जाईल 23y. हा रूल आपल्याला माहिती असायला पाहिजे की सेम साइन ऍडिशन, अपोजिट साइन सबट्रॅक्शन. तो न्यूमरिकल ऍडिशन सबट्रॅक्शन साठी यूज करत आहे आपण. 21 आणि 2 हे दोघांचे साइन सेम असल्यामुळे आपण त्यांची ऍडिशन केली. इकडे 30 मायनस 7 याचंही आन्सर 23 येऊन जाणार आहे. त्यानंतर करायचं काय आहे, तर इकडे 23y इक्वल्स टू 23 हे जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 23 हे त्याच्या डिव्हिजन मध्ये जातील. इकडे आपल्याला समजून जाईल की y इक्वल्स टू 23 अपॉन 23. सो आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 23 1 जा 23. आन्सर इज 1. y ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण काय करू, जे सिंपल वाला इक्वेशन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी पुट करू. सो फर्स्ट वाला इक्वेशन मला सिंपल वाटते, त्याच्यामध्ये मी पुट करणार आहे. y इक्वल्स टू 1 पुट इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस 7y इक्वल्स टू 10. सो याच्यामध्ये y च्या ठिकाणी आपल्याला ती y ची व्हॅल्यू पुट करायची आहे. किती आली ती 1. त्याच्यानंतर इकडे किती आहे 10. सो 7 1 जा 7 आणि प्लस 7 तिकडे गेले की किती होतात, मायनस 7. कळत आहे का हे, 10 मायनस 7 आन्सर किती आलाय, तर 3. सो x ची व्हॅल्यू किती आली, 3 आली आणि हेन्स आपल्याला त्यांचे सोल्युशन लिहिता येतील. x, y इज इक्वल्स टू किती, x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 1. हे आपलं काय झालंय, सेकंड इक्वेशनचं, सेकंड क्वेश्चनचं आन्सर झालेलं आहे. यानंतर बघूया थर्ड क्वेश्चन. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी लेट करून घ्यायचा आहे. टू एक्स मायनस 3y इज इक्वल्स टू 9. दिस इज फर्स्ट इक्वेशन आणि 2x प्लस y इक्वल्स टू 13. दिस इज सेकंड इक्वेशन. चेक करत असताना आपल्याला चेक करायचं आहे की
एक्स एक्स सेम आहेत का की वाय वाय सेम आहेत, तर दिसत आहे आपल्याला की एक्स चे कोइफिशियंट काय आहेत, सेम आहेत. सो इकडे डायरेक्टली आपण काय करून टाकू, मग चेक करू त्यांचे साइन अपोजिट आहेत का, तर साइन सुद्धा काय आहेत त्यांचे सेम आहेत. मग आपल्याला त्यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. सो इकडे करायचं आहे बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन. इकडे प्लस आहे काय करायचं आहे आपल्याला, तर ग्रेटर मधून स्मॉलर, ठीक आहे, कोणातून काही पण करा. फर्स्ट इक्वेशन मायनस करू फ्रॉम सेकंड मग इक्वेशन आधी लिहावं लागेल 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 13 आणि त्याच्यानंतर 2x मायनस 3y इक्वल्स टू 9. यांचे आपण काय करत आहे तर सबट्रॅक्शन करत आहे. सो आपल्याला काय करावं लागेल की खालचं जे इक्वेशन आहे या सगळ्यांचे साइन चेंज होतील. प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस, प्लस आहे तर मायनस. सो हा प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल. प्लस वाय याचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. सो प्लस वाय प्लस 3y, 3 प्लस 1 किती आले तर 4y. इकडे 13 मायनस 9 याचं सुद्धा आन्सर किती आलं तर 4 आलं. सो इकडे काय आहेत आता 4y इक्वल्स टू 4. सो y इज इक्वल्स टू 4. हे जे 4 मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ते याच्या डिव्हिजन मध्ये जातील आणि मग y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाणार आहे तर 1 मिळून जाणार आहे. सो y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता काय करायचं आहे तर हीच व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे जे काही सिंपल इक्वेशन असेल त्याच्यामध्ये. सो y इक्वल्स टू 1 पुट इन इक्वेशन सेकंड इक्वेशन आहे आपलं 2x प्लस वाय इक्वल्स टू 13. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू किती आलेली आहे तर 1 आलेली आहे. ही प्लस 1 तिकडे गेली तर व्हॅल्यू काय होते -1 होते आणि इकडे काय आहेत 2x आहेत. 13 मायनस 1 आन्सर किती आलं 12. इकडे 2x आहेतच, 2x च्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ते या 12 च्या डिव्हिजन मध्ये जातील आणि x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला तर 2 6 चा 12. सो x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, y ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं सोल्युशन सुद्धा मिळालेलं आहे. दॅट इज x, y इज इक्वल्स टू 6, 1 हे आपलं काय आहे त्याचं सोल्युशन आहे. यानंतर आपण पाहणार आहोत फोर्थ क्वेश्चन, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण स्टार्टिंग करणार आहे की लेट 5m मायनस 3n इज इक्वल्स टू 19. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं आणि m मायनस 6n इज इक्वल्स टू मायनस 7 हे आपलं सेकंड इक्वेशन झालंय. फर्स्ट आणि सेकंड आपण त्याला कन्सिडर केलं. त्यानंतर बघा आता आपल्याला कोएफिशियंट सेम करायचे आहेत. सो आपण काय करू मग तर इथे m च्या ठिकाणी 5 आहे कोएफिशियंट, इकडे m च्या ठिकाणी काही नाही मीन्स 1 आहे. आपल्याला m सारखा करायचा असेल तर आपल्याला सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की जर समजा मला n सारखे करायचे असतील तर या ठिकाणी 6 आहे तर इकडे मला 6 आणता येतात. सपोज मी फर्स्ट इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं तर 3 टू जा 6 येतील आणि म्हणजे हे दोन्ही इक्वेशन म्हणजे n चे जे कोएफिशियंट आहेत ते सेम होऊन जाणार आहेत. तर आपण हेच करूया. काय करायचं आहे सगळ्यात आधी n ला सेम करण्यासाठी मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाइंग किंवा मल्टिप्लाइंग बाय असं लिहिता येईल आपल्याला, मल्टिप्लाइंग बाय 2 टू इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला प्रत्येक टर्मला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 मल्टिप्लाय बाय 5m मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3n 2 मल्टिप्लाय बाय 19. 5 टू जा 10m 3 टू जा 6n 19 टू जा 38. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. आपण काय केलं फर्स्टला मॉडिफाय केलं आणि त्यावरून आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. सो फर्स्टला आपण इग्नोर करणार आहे. आता सेकंड आणि थर्डला बघा इकडे सुद्धा 6 आणि इकडे सुद्धा 6 म्हणजे कोएफिशियंट आपले सेम झालेले आहेत. आता आपल्याला त्यांचे साइन अपोजिट आहेत का सेम आहेत ते चेक करायचं आहे. तो हाई मायनस आहे आणि हाई मायनस आहे, त्यामुळे आपल्याला यांची पुन्हा एकदा सबट्रॅक्शन करावी लागेल. सो काय करणार मग बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन कुठलं कोणातून करता तर सेकंड इक्वेशन करूयात फ्रॉम थर्ड इक्वेशन म्हणून मग थर्ड इक्वेशन आधी लिहिलं मी 10m मायनस 6n इक्वल्स टू 38 आणि त्याच्यानंतर आहे m मायनस 6n इज इक्वल्स टू मायनस 7. यांचे आपल्याला मायनस करायचे आहे. सो सेकंड इक्वेशन जे आहे त्याच्यातले सगळ्यांचे साइन चेंज होतात, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, मायनसचा प्लस. आता हे प्लस मायनस 6n आणि प्लस 6n काय होणार आहेत एलिमिनेट होणार आहेत. 10m मायनस m इकडे येतील 9m इज इक्वल्स टू इकडे 38 आणि प्लस 7 यांची जर आपण ऍडिशन केली तर ही ऍडिशन येते 45. सो m इज इक्वल्स टू 45 डिवायडेड बाय 9 आणि 9 चा टेबल जर तुम्ही काउंट केला तर किती 9 5 जा 45. सो m ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 5. ही व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे तर पुट करायची आहे कुठल्या तरी सिंपल इक्वेशन मध्ये. सेकंड इक्वेशन आपल्याला सिंपल वाटते सो याच्यामध्ये पुट करू आणि हेन्स m इक्वल्स टू 5 पुट
इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन आहे m-6n इज इक्वल्स टू -7 आणि त्याच्यानंतर m ची व्हॅल्यू जी आहे ती 5 इकडे पुट केली, 6n इक्वल्स टू -7. हा +5 तिकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे, -7 -5 आणि यांची ऍडिशन जर केली तर येते -12. इकडे -6n आहेतच. n इक्वल्स टू हे जे -6 आहेत हे -12 च्या डिव्हिजन मध्ये चालले जातील आणि यांची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. दोन्हीकडे वर खाली मायनस असल्यामुळे ते कॅन्सल आउट होतील आणि 6 1 जा 6, 6 2 जा 12. So our solution is m आणि n हे व्हेरिएबल असल्यामुळे m, n इज इक्वल्स टू व्हॉट. m ची व्हॅल्यू किती आलेली आहे 5 आणि n ची व्हॅल्यू किती आहे तर 2 आहे. अशा पद्धतीने आपण फोर्थ क्वेश्चनचं सुद्धा सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे. आता बघूयात फिफ्थ क्वेश्चन. सांगितलेलं आहे सगळ्यात आधी आपण अज्युम करणार आहे लेट 5x + 2y इक्वल्स टू -3. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन and x plus 5y equals to 4. This is our second equation. So सगळ्यात आधी आपण काय करू, y चे कोएफिशिएंट सेम करणं हार्ड आहे, मीन्स मल्टिप्लाय वगैरे इकडे करायचंच आहे म्हणा, पण आता आपण एक काम करू, x चे कोएफिशिएंट सेम करू. सो x ला इकडे 5 आहेत म्हणून मग या पूर्ण टोटल इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करून x चे कोएफिशिएंट सेम करून टाकू. इकडे लिहू मल्टिप्लाइंग बाय 5 टू इक्वेशन कुठलं वाला सेकंड. इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5 मल्टिप्लाय बाय x प्लस 5 मल्टिप्लाय बाय 5y इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय 4. 5 मल्टिप्लाय बाय x 5x, 5 5 जा 25y इक्वल्स टू 5 4 जा 20. दिस इज अवर थर्ड इक्वेशन. सेकंड वरून थर्ड आलेला आहे त्यामुळे सेकंडला विचारात घ्यायचं नाही, फर्स्ट विचारात घ्यायचं आहे. बघा आता 5x आणि 5x इकडे कोएफिशिएंट सेम झालेत का? येस. त्याच्यानंतर आता बघा दोघांचे साइन कसे आहेत तर जर दोघांचे साइन कसे आहेत सेमच आहेत. पुन्हा एकदा साइन सेम आहेत. मग साइन जर सेम असतील तर आपल्याला त्यांची काय करावे लागेल, मायनस करावे लागेल, सबट्रॅक्शन करावे लागेल. लिहू इकडे की बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन कुठलं फर्स्ट वाला मायनस करू थर्ड मधून, इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड. फर्स्ट इक्वेशन थर्ड मधून मायनस करत आहोत आपण, तर 5x + 25y इज इक्वल्स टू 20 आणि त्याच्यानंतर जे फर्स्ट वाला इक्वेशन आहे 5x + 2y इक्वल्स टू -3 यांची आपण मायनस करत आहे. मीन्स आपल्या खालचं जे इक्वेशन आहे या सगळ्यांचे साइन काय होणार, चेंज होणार. जो प्लस आहे तो मायनस, जो प्लस आहे तो मायनस, जो मायनस आहे तो प्लस, हे दोन्ही कॅन्सल आउट होतील. त्यानंतर 25 आणि 2 यांची मायनस होऊन जाईल, त्यांची मायनस होते 23y. त्याच्यानंतर 20 + 3 20 + 3 हे सुद्धा 23च येतील आणि म्हणून y इक्वल्स टू व्हॉट, तर 23 हे जे 23 आहेत याच्या अपॉन मध्ये चालले जातील आणि आपल्याला y ची व्हॅल्यू इथे मिळून जाणार आहे की y इक्वल्स टू व्हॉट, तर 1. 23/23 आन्सर आलं 1. त्याच्यानंतर आता ही जी y ची व्हॅल्यू मिळाली आहे ही आपण एखाद्या सिंपल इक्वेशन मध्ये म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये पुट करू. पुट इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन हे आहे तर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. सो x + 5y, y ची व्हॅल्यू 1 आहे इक्वल्स टू 4. सो 5 1 जा 5 म्हणजेच इकडे राहिला +5 इक्वल्स टू 4. हा जो +5 आहे हा त्या साईडला पाठवून देऊ म्हणजेच काय होऊन जाणार आहे तर तो -5 होऊन जाणार आहे आणि मग आन्सर काय येते तर -1 येऊन जाणार आहे. हेन्स त्याचं जे सोल्युशन आहे x, y इज इक्वल्स टू 1, -1. हे आपलं काय झालं फिफ्थ क्वेश्चनचं सोल्युशन आहे. यानंतर आपण पाहणार आहोत सिक्स्थ क्वेश्चन. पाहायचा आहे आपल्याला जो सिक्स्थ क्वेश्चन आहे. मित्रांनो हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. याच्या अपॉन मध्ये तुम्हाला 3 3 आणि 4 4 दिसत आहेत. डिफरंट मीन्स दिसायला फक्त वेगळा आहे, बाकी क्वेश्चन एकदम सिंपल आहे. तुम्हाला याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे दोन्ही इक्वेशनला. तर सगळ्यात आधी आपण काय करू तर जे इक्वेशन आहे मी त्याला लिहून घेतो की 1/3x + y इज इक्वल्स टू 10/3. याला मी फर्स्ट इक्वेशन म्हणायची घाई करत नाही. सगळ्यात आधी डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला 3 3 दिसत आहेत. सो हे अपॉन मधले 3 कॅन्सल आउट करायचे असतील तर मला या इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. कितीने? मल्टिप्लाइंग बाय 3 टू गिवन इक्वेशन है ना. या इक्वेशनला आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 3 मल्टिप्लाय बाय 1/3x प्लस 3 मल्टिप्लाय बाय y आणि 3 मल्टिप्लाय बाय 10/3. सो 3 3 हे कॅन्सल आउट होतील, हे 3 3 कॅन्सल आउट होतील आणि इथे 3y राहतील. हेन्स x + 3y इज इक्वल्स टू 10. याला आपण काय करून टाकू फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करू. ओके. त्याच्यानंतर जे सेकंड आहे हे इक्वेशन
इथे लिहू अल्सो जे सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस 1/4y इक्वल्स टू 11/4. याला काय करायचं आहे, याला आपण 4 ने मल्टिप्लाय करून टाकू. मल्टिप्लाइंग बाय 4 टू गिवन इक्वेशन. 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल, प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय करू. 4 मल्टिप्लाय बाय 1/4y, 4 मल्टिप्लाय बाय 11/4. सो 4 4 कॅन्सल, इकडे हा 4 4 कॅन्सल, आणि इकडे 4 टू जा 8x प्लस इकडे काय राहील फक्त y, इकडे काय राहतील 11. हे आपलं झालं सेकंड इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. स्टार्टिंग आपण अशी केली असती तरी चाललं असतं की याला फर्स्ट म्हटलं, याला सेकंड म्हटलं, त्याच्यानंतर आपण फर्स्टला 3 न मल्टिप्लाय केलं, सेकंडला 4 न मल्टिप्लाय केलं, त्याच्यावरून आपल्याला जे नवीन इक्वेशन मिळाले थर्ड आणि फोर्थ त्याला अज्युम केलं असतं. बट हे पण ओकेच आहे. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपल्याला माहिती झालेली आहे, जे की एकदम सिंपल इक्वेशन आहेत. आता यांना करायचं काय, तर बघा x प्लस 3y इक्वल्स टू 10, 8x प्लस y इक्वल्स टू 11. याच्यासोबत y चा कोएफिशियंट 3 आहे, याच्यासोबत काही नाही आहे म्हणजे 1 आहे. सो आपण काय करू, या सेकंड इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला इथे y च्या सोबत काय मिळतील तर 3 मिळतील. म्हणजे हा 3y आणि हा 3y मीन्स कोएफिशियंट आपले सेम होतील. करूया. सो मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन व्हॉट, कितवं इक्वेशन, सेकंड वाला. सेकंड इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करून टाकू. सेकंड इक्वेशन आहे आपलं 8x, याला 3 न मल्टिप्लाय प्लस 3 इंटू y इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 11. सॉल्व केलं, 8 3 जा 24x प्लस 3y, 11 3 जा 33. दिस इज अवर थर्ड इक्वेशन, कारण की फर्स्ट आणि सेकंड आपण इकडे यूज केलेले आहेत. ते नवीन इक्वेशन जे आहे ते थर्ड इक्वेशन आहे. आता फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन मध्ये y चे जे कोएफिशियंट आहे ते सेम झालेले आहेत, आणि नंतर त्यांचे साइन जर चेक केले तर बेटा ते सुद्धा साइन काय आहेत, सेम आहेत. आणि म्हणून आपल्याला काय करता येईल, तर इकडे प्लस 3y, इकडे प्लस 3y, दोघांची आपण मायनस करूयात. सो बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड. सो थर्ड इक्वेशन आहे 24x प्लस 3y इक्वल्स टू 33, आणि फर्स्ट इक्वेशन आहे की x प्लस 3y इज इक्वल्स टू 10. यांची आपण काय करताय तर मायनस करत आहे. सो याचे सगळ्या खालच्या इक्वेशनचे सगळ्यांचे साइन चेंज होणार आहेत. सो प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस हे कॅन्सल आउट होतील. 24 मायनस x अगेन 23x येतील, 33 मायनस 10 अगेन 23 येतील, आणि मग x ची व्हॅल्यू आपल्याला इकडे मिळेल 23/23, दॅट इज 1. सो x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1. यानंतर काय करायचं आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे x ची ही पुट करायची आहे. x इक्वल्स टू 1 पुट इन इक्वेशन, कितवं वाला इक्वेशन, तर फर्स्ट मध्ये पुट करूया कारण की सिंपल वाला आहे ते. सो फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करू. त्याने काय होईल बघा, x प्लस 3y इक्वल्स टू 10, x ची व्हॅल्यू जी आहे ती 1, 1 प्लस 3y इक्वल्स टू 10. हा प्लस 1 तिकडे गेला तर काय होऊन जाणार आहे, तर तो -1 होऊन जाणार आहे. कळत आहे का, तर 10 - 1 आन्सर किती येईल 9. इकडे 3y आहेतच. सो y इक्वल्स टू 9/3, अँड हेन्स y ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती 3 3 9. सो y ची व्हॅल्यू आली 3. हेन्स द सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू, x ची व्हॅल्यू आलेली आहे 1 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 3. याप्रमाणे आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. यानंतर जे 7 आणि 8 दोन क्वेश्चन आहेत हे आपल्याला थोडेसे वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करायचे आहेत. बघूया. आपण पाहणार आहे आता 7th आणि 8th क्वेश्चन. या 7 क्वेश्चन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे x आणि याचा y, त्याचे दोन्हीचे कोएफिशियंट सेम आहेत. इकडे y आणि x चे कोएफिशियंट सेम आहेत. सगळ्यात आधी स्टार्ट करून टाकू आपण की लेट 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. हे आपण फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलंय. सो 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. दिस इज अवर सेकंड इक्वेशन. तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल की 99 99 101 101 कोएफिशियंट रिपीट झालेले आहेत, मीन्स xy चे. असा जर तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल तर तुम्हाला याला थोडं वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करून टाका, त्याच्यावरून सिंपल इक्वेशन मिळेल. नंतर त्यांची सबट्रॅक्शन करून टाका, त्याच्यावरून सिंपल इक्वेशन मिळेल, आणि त्यांना नंतर मग सॉल्व्ह करा. तर काय करावं लागेल, सगळ्यात आधी बाय ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट इक्वेशन आहे 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499, अँड
सेकंड वन इज 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. सो या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. दोघांची ऍडिशन करा, ती आली 200x, यांची ऍडिशन 200y, आणि हे झाली ऍडिशन 1000. या पद्धतीने आता इकडे 200 200 आणि हे सुद्धा 200च्या टेबलमध्ये येणारी संख्या आहे, नंबर आहे. सो याला आपण काय करू, डिवाइडिंग बाय 200. 200 ने डिवाइड केल्यानंतर इकडचे 200 कॅन्सल होतील, राहतील फक्त x. 200 कॅन्सल होऊन राहतील फक्त y, आणि याला सुद्धा 200 ने डिवाइड केल्यानंतर 205 जा 1000. दिस इज अवर थर्ड न्यू इक्वेशन. ओके, आता काय करायचं आहे, आता आपल्याला अशीच सबट्रॅक्शन करायची आहे. बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, असं करू आपण. सेकंड मधून फर्स्ट मायनस करू. सो सेकंड इक्वेशन आधी लिहावं लागेल. हे झालं सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन आहे आपलं 99x प्लस 101y आणि नंतर 499. बघा, आता मायनस करतानाचे रूल तुम्हाला माहिती आहेत की आपल्याला काय करायचं असते की जे सेकंड इक्वेशन आहे यातल्या सगळ्या टर्मचे साइन काय होतात, चेंज होतात. सो या दोघांची मायनस केली तर इकडे आला 2x, इकडे 99 मायनस 101y, सो इकडे आला मायनस 2y, आणि इथे सुद्धा यांची मायनस किती आली, 2 आली. याला सुद्धा आपण जर समजा डिवाइडिंग बाय 2 करून टाकलं, डिवाइडिंग बाय 2 न जर डिवाइड केलं तर इकडे काय मिळते आपल्याला, तर एकदम सिंपल इक्वेशन मिळते, जे की आहे x मायनस याला सुद्धा 2 न डिवाइड केलं तर राहतात y, आणि इकडे सुद्धा 2 न डिवाइड केलं तर राहते 1. सो दिस इज अगेन अवर न्यू इक्वेशन, दॅट इज इक्वेशन नंबर 4. आता तुम्ही थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशनला चेक करा. थर्ड इक्वेशन मध्ये प्लस वाय आहेत, सॉरी फोर्थ इक्वेशन मध्ये मायनस वाय आहेत. सो आपण यांची काय करून टाकू, आता हे जे सोपे सोपे दोन इक्वेशन मिळाले यांच्यावरून तुम्हाला फायनल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. सो यांची काय करायची, ऍडिशन, कारण की कोइफिशियंट सेम आहेत आणि साइन त्यांचे काय आहेत, अपोजिट आहेत. सो बाय ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ, थर्ड इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आणि सेकंड इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. यांची ऍडिशन करूयात. वाय वाय कॅन्सल, कारण की एक प्लस आहे एक मायनस आहे. x प्लस एक्स 2x होऊन जाणार आहेत. 5 प्लस 1 6 होणार आहेत. सो x इक्वल्स टू 6 डिवायडेड बाय 2, दॅट इज 2 1 जा 2, 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. ही व्हॅल्यू आपण पुट करूयात. पुट इन इक्वेशन थर्ड मध्ये पुट करूयात, कारण की थर्ड इक्वेशन सिंपल आहे. कशामध्येही पुट केली तरी तुम्हाला y ची व्हॅल्यू सेमच मिळणार आहे, फक्त तुम्ही सॉल्व त्याला व्यवस्थित करा. x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. सो x ची व्हॅल्यू जी 3 आहे ती इथे पण पुट केली. ही प्लस 3 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, तर मायनस 3 होणार आहे, आणि मग प्लस 3 तिकडे गेल्यानंतर मायनस 3. y ची व्हॅल्यू 5 मायनस 3, आन्सर इज 2. सो y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 2 मिळाली. आणि हेन्स आपलं जे सोल्युशन मिळत आहे, काय आहे ते सोल्युशन, x कॉमा वाय इज इक्वल्स टू व्हॉट, 3 कॉमा 2. आधी 3 आणि नंतर 2. हे आपलं काय आहे, तर सोल्युशन आहे. या पद्धतीने आपण 7th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला. आणि आता आपल्याला लास्ट जो क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटचा तो सॉल्व्ह करायचा आहे, 8 नंबरचा क्वेश्चन. त्या लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला पाहायचं आहे की सगळ्यात पहिले लेट करून टाकायचं आहे 49x minus 57y is equals to 172. This is our first equation, and 57x minus 49y is equals to 252. This is our second equation. काय आहे बघा याच्यामध्ये, xy इकडे xy रिपीट झालेले आहेत कोइफिशियंट, y चे इकडे याचा x आणि त्याचा y चा कोइफिशियंट रिपीट झालेला आहे. मगासारखाच क्वेश्चन आहे. सो याला काय करायचं आहे, एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन करायची आहे. सो स्टार्टिंग अशी करू की बाय adding equation first and second. So 49x minus 57y is equals to 172, and 57x minus 49y is equals to 252. यांची सगळ्यात आधी आपण ऍडिशन करून टाकू. सो दोघांची ऍडिशन किती येते, तर 106x येत आहेत, मायनस इकडे सुद्धा यांची ऍडिशन 106y येते आहे. दोन्ही साइन निगेटिव्ह आहेत, मायनस दोन्ही निगेटिव्ह, दोन्हीचे साइन, दोन्ही नंबरचे साइन जर सेम असतील तर आपल्याला ऍडिशन करायची हे माहिती आहे. अपोजिट साइन सबट्रॅक्शन हे सुद्धा माहिती आहे. या दोघांची ऍडिशन केली 2 + 2 4, आणि हे येते आहे 424.
ठीक आहे, 424 याची ऍडिशन येते. तर याला काय करायचं आहे, 106 इकडे आहे, 106 इकडे आहे, आणि इकडे सुद्धा जर समजा आपण विचार केला याला, तर हे हा सुद्धा नंबर 106च्या टेबलमध्ये मल्टिपल त्याचा आहे. म्हणून आपण याला काय करून टाकू, डिव्हायडिंग बाय 106 करून टाकू. सो याला 106 ला डिवाइड, याला पूर्ण याला 106 न जर डिवाइड केलं तर इकडे x राहतील, याला डिवाइड केलं तर y राहतील, आणि याला 106 नी जर डिवाइड केलं तर 106 4 जा 424, सो इकडे 4 राहतील, आणि हे आपलं नवीन इक्वेशन बनलं आहे, दॅट इज थर्ड इक्वेशन. सिमिलरली असंच आपल्याला काय करायचं आहे, तर जशी आपण ऍडिशन केली तशीच आपल्याला मायनस सुद्धा करायची आहे. सो बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन, एक काम करू, फर्स्ट करू सेकंड मधून मायनस, इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. सो सेकंड इक्वेशन आधी लिहून घेऊ, 57x मायनस 49y इक्वल्स टू 252, आणि नंतर आहे तर 49x मायनस 57y इज इक्वल्स टू 172. यांची आपल्याला काय करायची आहे, तर मायनस करायची आहे. मग मायनस करणं म्हणजे काय, तर या सेकंड इक्वेशन मधल्या सगळ्या टर्मच्या साईन चेंज करायच्या आहेत. सो प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस. म्हणजेच आता काय करता येईल, तर 57 मायनस 49 आन्सर किती आलाय, 8x. इकडे मायनस 49 प्लस 57, अपोजिट साइन सबस्ट्रॅक्शन, पण याचं जे साइन राहील आन्सरचं ते ग्रेटर नंबरचं, 57 ग्रेटर आहे, त्याचं साइन पॉझिटिव्ह आहे. सो इकडे प्लस 8y राहतील, आणि इकडे सुद्धा मायनस होतील, आणि हे मायनस आलं तुमचं 80. सो याला काय करायचं आहे, सगळे नंबर डिवायडिंग बाय, म्हणजे 8 जर केला आपण तर 8 चे मल्टिपल आहेत, सो सिंपल इक्वेशन मिळणार आहे. डिवायडिंग बाय 8 करून टाकू, 8 ने डिवाइड केल्यावरती इकडे x राहतील, 8 ने डिवाइड केल्यावर y राहतील, 8 ने डिवाइड केल्यावर 10 राहतील. दिस इज अवर फोर्थ इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही सिंपल इक्वेशन मिळालेले आहेत. आता काही नाही, हे थर्ड आणि हे फोर्थ याचा विचार करा, इकडे प्लस वाय, इकडे मायनस वाय, दोन्हीचे साइन म्हणजे पहिल्यांदा कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन त्यांचे अपोजिट आहेत. सो आपण काय करायचे, दोघांची ऍडिशन करून टाकायचे. इकडे लिहून टाकू की बाय ऍडिंग इक्वेशन कितवं, थर्ड अँड फोर्थ, है ना. इक्वेशन थर्ड आहे आपलं x मायनस वाय इक्वल्स टू 4, फोर्थ इक्वेशन आहे x प्लस वाय इक्वल्स टू 10. दोघांची ऍडिशन करून टाकू. ऍडिशन मध्ये y आणि प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल, x प्लस x 2x, 10 प्लस 4 14, x इक्वल्स टू 14 डिवायडेड बाय 2. सो x इक्वल्स टू किती आला, तर 2 7 जा 14. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. अशीच आता y ची पण व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. ही व्हॅल्यू काय करून टाकू, पुट करू एखाद्या सिंपल इक्वेशन मध्ये, फोर्थ इक्वेशन मध्ये पुट करू. पुट इन इक्वेशन फोर्थ इक्वेशन मध्ये x प्लस वाय इक्वल्स टू 10, ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती आहे, 7. हा प्लस 7 तिकडे गेला तर मायनस 7, आणि मग y ची व्हॅल्यू किती आली, तर याचं सोल्युशन किती येते, तर 3 येते. आणि म्हणून मग आपल्याला त्याचं फायनल सोल्युशन मिळालेलं आहे की सोल्युशन x, y इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू किती आहे 7 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 3. अशा पद्धतीने आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे ज्याच्यामध्ये आपण ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करणार आहे जे लिनियर इक्वेशन आहे ते, तर लगेच तो व्हिडिओ आपल्याला मिळणार आहे.